तरी वाद पेटलाय तर मी देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवतो। महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी हे वक्तव्य केलं। पैलवानांचं नुकसान थांबलं पाहिजे, संघटनांच्या वादात पैलवान भरडला जातोय असं पाटील यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील कुस्त्यांमधला वाद हा राजकीय वाद असल्याचं महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगितलं। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। कुस्तीपट्टूंचं होतंय असं मत पहिलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचं आहे। काय नेमकं तुम्हाला दिसतंय? कारण का संघ होता, परिषद होता, त्यांच्याकडून वेगवेगळ्या कुस्त्यांच्या स्पर्धा होत होत्या, यामध्ये पहिलवान कसा भरडला जातोय? ह्या वर्षी काहीतरी नोटीस काढलेली असं समजलं आम्हाला की ह्या स्पर्धा सोडून दुसऱ्या स्पर्धेत जर खेळला तर आमच्या स्पर्धेत खेळू दिलं जाणार नाही। अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे खरखर पैलवानांचं नुकसान होते आणि पैलवान तिथं भरडला जातोय। दुसरी गोष्ट, जे मागच्या वर्षी 2 महाराष्ट्र केसरी झाल्या, त्याच्यापूर्वी 2 महाराष्ट्र केसरी झाल्या, ह्या वर्षी 4 महाराष्ट्र केसरी होणार आहेत। सरकार ह्यातला कुठला महाराष्ट्र केसरी अधिकृत धरणार आहे? कुठल्या महाराष्ट्र केसरीला पेन्शन चालू करणार आहे? कुठल्या महाराष्ट्र केसरीला सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेणार आहे? कुठल्या महाराष्ट्र केसरीला जमीन असेल, घर असेल मिळणार आहे? हे आज पैलवानांच्या पुढे पडलेला महाराष्ट्र केसरी झालेल्या पैलवानांच्या मध्ये प्रश्न आहे। तो हा माझा कुस्तीगीर म्हणून एक प्रश्न आहे, पैलवान म्हणून प्रश्न आहे। 4ही महाराष्ट्र केसरीला तुम्ही जर सरकारमध्ये समाविष्ट करून घेणार असाल तर 5वी महाराष्ट्र केसरी मी आज तुमच्या समोर जाहीर करतो, सांगलीला घेतो म्हणून। त्या पण महाराष्ट्र केसरीला त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ज्या म्हणजे आम्हाला ज्या सुविधा मिळाल्या आहेत 2022 पूर्वीच्या महाराष्ट्र केसरीला, त्या 5वी महाराष्ट्र केसरीला मग त्या सुविधा मिळणार का? विचार आहे तुमचा 5वी महाराष्ट्र केसरी सुरू जर सरकारनं जर त्या सुविधा देण्याचं जर मान्य केलं, ह्या 4ही महाराष्ट्र केसरीला सगळ्या सुविधा देण्याचं मान्य केलं तर नक्कीच मी 5वी महाराष्ट्र केसरी जाहीर करीन। आणि मी ह्याच्या पुढेही सांगितलेलं आहे, जो महाराष्ट्र केसरी विजेता होईल त्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस मी जाहीर केलेलं आहे। पण ते 1 कोटी रुपये देत असताना ही प्रथा महाराष्ट्रामध्ये पडली पाहिजे की पुढच्या वर्षी 2027ची जो महाराष्ट्र केसरी घेईल त्यानंही हे बक्षीस जाहीर केलं पाहिजे। ही प्रथा पडली पाहिजे की महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस दिलं पाहिजे। महाराष्ट्र केसरी जी आहे ती जाहीर करेल आणि 1 कोटी रुपयांचं बक्षीस देईल अशा प्रकारचं म्हणणं स्वतः चंद्रहार पाटलांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।